दर्शन पांडुरंगा करो जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंधव चित्ताशी फुलिय माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या निवृत्ती नाथाचे चरणी चरण समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहितपानि मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध करणी गे योनी हरि बोध करणी गे योनी हरि बोध ज्ञानाचा पावसती ज्ञानाचा पावसती उदो उदो भक्तनाथ निवलाय एवो जगदंबे निवलाय एवो जगदंबे उदो उदो भक्तनाथ निवलाय एवो जगदंबे निवलाय एवो जगदंबे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा एक महत्वपूर्ण अभंग आपण भगवत चिंतन सेवेमध्ये घेत आहोत. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान अर्थमणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायातले थोर संत सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमाकरण टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परमानी पावन उपस्थितीमध्ये पुण्य पावन असणारी ही शिळकेवाडी भगवती नर्मदा मातेच्या या दरबारात ही एक दिवसीय देवदुर्लभ भक्ती सेवा या ठिकाणी संपन्न होते. त्याचं कारण आहे नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर त्या नर्मदेचं पूजन करण्याची गंगा पूजनाची आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठी परंपरा आहे. त्यामध्ये श्री राजाराम छबू जगताप, बाळासाहेब वेडूजी जगताप, शिवाजी गवाजी धुळे आणि शंकर केदोजी जगताप या व्यक्तिमत्वाने पुण्यश्रीला अमृतवाहिनी नर्मदेची खूप मोठी ही परिक्रमा केलेली आहे आणि नर्मदा मैयाच्या पूजनाच्या निमित्ताने ही सेवा अन्नदान आणि ज्ञानदानाच्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. नर्मदेचं फार मोठं महत्व आहे. जसं भगवान विष्णूंच्या चरण कमलातून भगवती गंगा प्रगट झालेली आहे. गौतमांच्या माध्यमातून देशी गायीची घडलेली हत्या आणि त्या हत्येचं पाप क्षालना करता या पृथ्वी तलावर जी गंगा अवतरित झाली 60,000 सगरपुत्रांच्या उद्धाराकरता भगीरथाने जी गंगा या मृत्यू लोकामध्ये आणली त्या गंगेचा महिमा आपल्याला माहिती आहे. जसं नामदेवराय सांगतात वाचे म्हणता गंगा वाचे म्हणता वाचे म्हणता
भगवान सकल दोष जाती भगवान सकल दोष जाती भगवान वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा दृष्टी पडता ब्रह्मा सकल दोष जातील भंगा अभंग दिडकीचा आणि प्रमाण चौकड्याचं कसं जमायचं ते आता आई तर 3 पक्ष एकत्र येत नाही हे कसं एकत्र येईल विठाला वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा वैकुंठ वशी परमेश्वर देव गुरुवारी धोंडा महाराज म्हणत असत गंगेच्या स्नानाला महत्व आहे आणि नर्मदेच्या परिक्रमेला महत्व आहे गंगा गंगोती यौप्रियात योजनानाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकं सगच्छती प्रत्यक्षात पुण्यसलीला गंगेचं स्नान नाही झालं तरी सकाळी स्नानाला बसल्यानंतर पूर्व दिशेला आपण तोंड करावं आणि गंगाळातलं पाणी डोक्यावर घेत असताना फक्त गंगा 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 जरी म्हणाला तरी सगळ्या पापाचं क्षालन करण्याची ताकद गंगेच्या नामचिंतनामध्ये तसं नर्मदा ज्ञानोबराय सांगतात फेडीत पापताप पुखित तेरीचे पादप समुद्रादायाप गंगेचे देशी नर्मदेच्या पात्रातला प्रत्येक दगड म्हणजे प्रत्यक्षात नर्मदेश्वर आहे देवा गंगा पूजन करत असताना नर्मदा परिक्रमा करत असताना अनेक साक्षात्कार अनेक महापुरुषांना झालेले पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात उतूर हे क्षेत्र आहे परमपूज्य प्रियराजकाचार्य श्री बालयोगी महाराज एका गंगा परिक्रमा नर्मदा परिक्रमा करत होते परिक्रमा करता करता त्यांच्याजवळ एक भागवत नावाचा त्यांचा शिष्य होता 2-2.5 महिन्याची परिक्रमा झाली आणि एके दिवशी परिक्रमा करून थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बालयोगी महाराज आणि त्यांचे शिष्य झोपले एक सर्प आला सर्पाने त्या भागवताला सर्पदंश केला आणि तो निघून गेला विषारी सर्प असल्यामुळे बालयोगी महाराजांचा शिष्य भागवत मृत्युमुखी पडला बालयोगींना माहित नाही विश्रांती झाली आणि भागवत उठ आपल्याला आता संध्याकाळची वेळ थोडी पुढे परिक्रमा करूया हाक मारली तो पाहता तर तोंडातून फेस आलेला होता सर्पदंशाने मृत झालेला होता भागवत बालयोगी महाराज नर्मदेच्या गंगेजवळ त्या पात्राजवळ गेले आणि हातात पाणी घेतलं सांगितलं आई याचं प्रारब्ध आहे म्हणून हा मेला पण उद्या समाज तुम्हाला नावं ठेवी अरे नर्मदेच्या परिक्रमा केलेला साधक तो परत जिवंत येणार नाही हा दोष जर तुम्हाला लागला तर माझा अंतकरण शांत होणार नाही हे बघा नर्मदा माता या भागवतला जर तुम्ही जिवंत केलं नाही तर मी माझा प्राण सुद्धा तुमच्या या जलामध्ये समर्पण करेन नर्मदेचं पाण्याचं हातात घेतलं त्या पाण्याला स्पर्श केला आणि नर्मदेच्या पाण्याचा थेंब भागवतच्या तोंडामध्ये टाकल्याबरोबर मेलेला भागवत पुन्हा जिवंत झाला नर्मदा मैयाची ताकद आहे देवा विठाला आता परिक्रमेत 2 प्रकार आहेत काही नुसतीच वेड्यासारखी पळापळ करतात फक्त झालं पाहिजे हा तसा नियम नाही नर्मदेच्या स्नानाचं महत्व आहे गंगेचं स्नान करणं वेगळं आणि नर्मदेचं स्नान करणं वेगळं नर्मदेचं स्नान करत असताना नाभी कमलापर्यंत पाणी असावं नाभी कमलाच्या पाण्यात असं उभं राहायचं आणि स्नान करत असताना पाय असं उचलून नर्मदेत कधी टाकायचा नाही आईला लात मारलेलं पाप लागतं पुढे सरकत असताना पाय घसरत पुढे चालायचं देवा दुसरं नर्मदेचं पाणी तोंडामध्ये घेतलं एकतर त्या पाण्याने तोंड धुवायचंच नाही पण यदा कदाचित नवीन साधक आहे त्याच्याजवळ दुसऱ्या पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी काय करायचं नर्मदेचं पाणी तोंडात घेतल्यानंतर ते तसंच गुळणा करून टाकायचं नाही आता आईवर थुंकलेलं पाप लागतं देवा मग तोंडामध्ये घेतलेले नर्मदा मैयाचं पाणी गुळणा करण्याकरता जर आपल्याला घ्यायचंच असेल तर तोंडामध्ये घ्या पण ते तसं पात्रात सोडायचं नाही डाव्या हातावर उजवा हात घ्यायचा उजव्या हातावर तोंडातली गुळणी टाकायची आणि मग ती जलामध्ये सोडायची दोष लागणार नाही दुसरं नर्मदेच्या पाण्याचा वापर शौचविधी सारख्या मंगळ क्रियेकरता कधी करायचा नाही बैरी दिशेला ते पाणी कधी घेऊन जायचं नाही पण नवीन साधक आहे त्याला दुसऱ्या पाण्याची व्यवस्था नाही त्याला आश्रय नाही त्याला माहित नाही आता या पाण्याशिवाय त्याला पर्याय तर नाही त्यांनी काय करावं बहिर दिशेला जात असताना जे पात्र तुम्ही घेऊन जाणार आहात ते पात्र नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये बुडवायचं ते भरवायचं ते काठावर ठेवायचं आता त्याला उजवा हात लावायचा नाही डाव्या हाताचा अंगठा सोडून
त्या भरलेल्या पाण्याच्या पात्रामध्ये बुडवायचा आणि फक्त हुंगायचा. हुंगल्याबरोबर त्याच्यातलं तीर्थत्व नाहीच होतं. ते पाणी बहिर्देशाला घेऊन जा, तुम्हाला दोष लागणार नाही. विठाला जीवनामध्ये आल्यानंतर नर्मदेची परिक्रमा करावी असं शास्त्र सांगतंय. प्रातस्मरणीय गुरुवर धोंडा महाराजांनी केलेली होती. पण साधना करत गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी वाळूचं शिवलिंग तयार करावं, त्याची पूजा करावी, त्या क्षेत्राचा महिमा जाणून घ्यावा, थोडा सत्संग करावा, भजन करावं, आणि ते क्षेत्र स्थान सोडलं का पुढच्या स्थानाला जावं. अशी परिक्रमा करावी लागते. भगवंताचं नामचिंतन करत 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 चालावं लागतं. बऱ्याच वेळेला माणसं तीर्थयात्रा करतात पण गप्पा मारत मारत जातात, घरी वेळ मिळत नाही, मग त्या गप्पा तिथे मारतात. तसं चालत नाही. नाथ महाराज काय सांगतात? तीर्थयात्रे सुखे गाऊ जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे सेव वासुदेव घनेवरी, जव हे सकळ शीत हे सकळ शीत हात चालावया आपुले स्वयत पाही, तव तो आपुले स्वयत पाही. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणखीन एक वैशिष्ट्य आहे का? जगातलं कोणतंही जरी पाणी आणलं तरी 5 दिवसाच्या पुढे ते शुद्ध राहत नाही. त्याच्यामध्ये जंतू होतात. म्हणून नियमच असा आहे का पाण्याने वाहत राहावं आणि साधूने फिरत राहावं. पाणी जर एका ठिकाणी जर कोंडून ठेवलं तर क्षार होतात, जंतू होतात, पाणी नासून जातं, ते पाणी पवित्र राहत नाही. पण जगात नर्मदेचं पाणी असं आहे देवा, कल्पची कल्प जरी ते पाणी असं जरी एखाद्या पात्रामध्ये जरी ठेवलं तर त्याच्यामध्ये विकार होत नाही. आणि नर्मदेचं पाणी कधी अशुद्ध आणि अपवित्र होत नाही. तुका म्हणे गंगा अग्निशी विटाळ, लावे तो चांडाळ दुःख पावे. जसा गंगेला विटाळ नाही, अग्नीला विटाळ नाही, साधूला विटाळ नाही, तसं नर्मदेच्या जलाला कधी विटाळ नाही. कदाचित एखादी व्यक्ती त्या घरामध्ये परलोकवासी झालेली असेल, किंवा कदाचित एखादी व्यक्ती एखाद्या कुळामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली असेल. आपल्याकडे 2 विटाळ आहेत, एक जातक आणि एक सुतक. एखाद्या घरची व्यक्ती जर वैकुंठवासी झाली तर ते घर 10 दिवस अपवित्र राहतं. एखाद्या कुळामध्ये एखादी व्यक्ती जर जन्माला आली तर ती कुळ 3 दिवस अपवित्र राहत आहे. लग्नासारखा विधी आहे, जवळ मुहूर्त आलेला आहे, आता लग्न केलं पाहिजे, आणि त्या घरात जर सुतक पडलं तर काय करायचं? त्याला 2च पर्याय आहे. कपिला गाईचं गोमूत्र पाहिजे, फक्त कपिला, ज्या गाईच्या अंगावर दुसऱ्या रंगाची छटा नाही अशी कपिला गाईचं गोमूत्र. आणि नसेल तर नर्मदेचं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडा आणि विवाह करा, तुम्हाला दोष लागत नाही देवा. एवढी ताकद नर्मदेच्या जलामध्ये. जगातलं सगळं पाप आणि सगळी विटाळ घालवण्याची ताकद जर कोणत्यात असेल तर फक्त नर्मदा मैयामध्ये. विठाला ज्ञानोबरांनी त्याच्याकरता तर पंढरीची वारी तयार केली. कशा करता? सर्वसामान्य सर्वात माणसाला नर्मदा परिक्रमा करता येत नाही. ज्यांच्या इथे आम्ही प्रसाद घेतला ना, हे सगळे त्यांचेच मित्र आहेत. त्यांनाही खूप जाण्याची इच्छा होती, पण घरातली मोठी जबाबदारी स्वतःवर असल्यामुळे ती जाऊ शकले नाही. याच्यावर अर्थ काय घ्यायचा? आपला सर्वांना सगळ्यांना जाण्याची इच्छा आहे, पण सर्वांनाच काही ना काही प्रतिबंध येतात, कोणाला काही ना काही अडचणी असतात. ज्ञानोबरांनी हे ओळखलं. त्या परिक्रमेचं पुण्य आपल्याला मिळावं म्हणून ज्ञानोबरांनी सोपी पायवाट केली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी लगुडी. ज्ञानोबरांनी खांद्यावर पताका घेतली आणि पंढरीची वारी केली. ज्या व्यक्तीला नर्मदा परिक्रमा घडत नाही किंवा त्याला असं वाटलं आता भविष्य काळात घडणार नाही, त्यांनी चिंता करायची नाही. 3 प्रदक्षिणा पर्येसी
2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करता नर्मदेशी, इतके पुण्य होनी विठाला. परिक्रमा करून आणलेले हे गंगा पूजन आहे ना नर्मदेचं. अहो 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळायचं असेल तर 2 काशीच्या प्रदक्षिणा कराव्या लागतात. आता 3 पृथ्वी प्रदक्षिणा कधी करायच्या? आता इथं जीवन काशीत जायची वेळ आली तरी काशी पाहायला मिळालं. आता कधी काशीला जायचं आणि तिथे जाऊन काय काशी करतात आपल्याला तरी काय माहिती. मग त्यापेक्षा आपलं एक काम करा, का जे नर्मदा परिक्रमा करून आलेत ना, त्या नर्मदेचं पाणी ज्यांनी आणलं असेल त्या नर्मदेच्या पाण्याला फक्त एकदा नमस्कार करा, सगळं पुण्य आपोआप तुमच्या पदरात पडेल. देवा विठाला. महाराजांची ओळख असते, 3 प्रदक्षिणा परियेसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करता गंगेशी म्हणजे नर्मदेशी, इतके पुण्य होनी. आता मुख्य अभंगाकडे येतो जरा. भगवंताच्या परमपदापर्यंत जाण्याकरता शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत. वैकुंठवासी गुरुवर भुले बाबा सांगायचे, जितकं स्थान मोठं तितके मार्ग अनेक आहेत. जसं शेळकेवाडीला येण्याकरता गाडीने रस्त्याने आपण येऊ शकू, आपण हवाई मार्गाने येऊ शकणार नाही, जलमार्गाने येता येणार नाही. पण मुंबई सारखं महानगरीचं ठिकाण आहे, कोणत्याही मार्गाने जा, जलमार्गाने जा, हवाई मार्गाने जा, भूमार्गाने जा, कोणत्याही मार्गाने जसं जाता येतं ना तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. ज्ञानोबा सांगतात, उपायाची नाही वाणी येत. अनेक मार्ग आहेत, त्यात 5 मार्ग आहे. मी त्याचा विस्तार करणार नाही, मला अगदी सेवेत वेळेवर सेवा करून पुढे सेवा आहे. पहिला कर्म मार्ग आहे, 2रा योग मार्ग आहे, 3रा ब्रह्मज्ञानाचा मार्ग आहे, 4था उपासनेचा मार्ग आहे आणि 5वा भक्तीचा मार्ग आहे. विठाला. पहिला कर्म मार्ग आहे, पण कर्म मार्ग अत्यंत कठीण आहे. किम कर्मेती कवयो प्यत्रमोहिता, कर्म धर्म नव्हती सांगवणे आणि पतन. अहो बाकीचं सोडा, एक सांगू का, गायत्री मंत्रासारखा मंत्र जर षटकाने जर ऐकला आणि तो आपण म्हणत असताना जर दुसऱ्यांनी ऐकलं तर कदाचित वेड लागण्याची शक्यता आहे. देवा, हे अनुराधा पौडवालने रजस्वला अवस्थेमध्ये गायत्री मंत्र गायला तर घशाचा कॅन्सर झाला, वाणीच निघून गेली. देवा, पुन्हा बोलतात. गुलशन गोरने देशी गाईचा मांस खाऊन हा मंत्र कॅसेटमध्ये जपला तर क्षणात मृत्यू झाला. देवा, पुन्हा आयुष्य मिळालं नाही. मनना त्रायते इति मंत्र, हा मंत्राची एवढी ताकद आहे. तुकोबराय सांगतात, मंत्र चळे थोडा धडच होईल, कर्मशास्त्र अवघड आहे, योग त्याच्याही पेक्षा कठीण आहे. देवा, गुरुवरी ज्ञानसिंधू संदीपान बाबांच्या गावाजवळ एक सनगाव आहे, अंबाजोगाई जवळ आहे सनगाव. कोरोनाच्या काळात 4 वर्ष जोग महाराज संस्था सुटलेला एक विद्यार्थी माऊली, त्या सनगावचे ज्ञानेश्वर माऊली, टीव्हीवर रामदेव बाबांचा प्राणायाम पाहिला आणि रिकामा वेळ आहे मग आपण करावं म्हणून की प्राणायाम करू लागले. चुकी झाली, पोट फुगला आणि 3ऱ्या दिवशी तिच्यात गत प्राण झाले. देवा, जर प्राणायाम मनाने करता येत नाही तर योग कसा करता येईल. विठाला. म्हणून तर ज्ञानोबराय सांगतात, योग याग विधी बहुश्रुत त्याच्यात फार वेळ घालवत नाही. एकच श्लोक बघा, क्लेशोदिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ताय गतिरे दुःखम देह विद्भ्रे व्याप्यते. ज्ञानोबरांची त्या श्लोकाची उभी बघा, योगाची आवाटा निघाले गासबटा दुःखाचा ती शेलवाटा भागा. शरीर शोषण प्राण निरोध
तासाच्या कीर्तनात जर 38 असणं आपल्याला बदलावे लागतात तर तिथे कशाला नादी लागत बसायचं देवा? इतकं सोपं आहे ती योग. जोग महाराजांचा प्रसंग जग जाहीर आहे देवा. पुण्यतिथी जोग महाराजांची माघ उद्याचा प्रतिपदेला. खानदानी पैलवान होते जोग महाराज, खानदानी. पुण्याच्या 2 रेड्याची टक्कर लागली होती सदाशिव पेठेमध्ये. इंग्रजांचा काळ होता, वाहतूक थांबलेली होती. आता करावं का? इंग्रज सरकारने आज्ञा दिली, शिपायांना गोळ्या घालून रेडे मारा. लोकमान्य टिळकांना कळालं. बलभीम तालमीचे पैलवान होते जोग महाराज. टिळक पळत पळत गेले. जो रस्त्यावर 2 रेड्याची टक्कर लागलेली. इंग्रज सरकारने गोळ्या घालण्याकरता सांगितलं, तुम्ही या प्राण्यांचा जीव वाचवला तर बरं होईल. तुमचं बळ काय कामाचं मग हे, जर उपयोगाला येत नसेल तर? टिळकांनी जोग महाराजांनी सांगितलं, चिंता कशाला करता टिळक? आपले थोरले भाऊ पांडव महाराजांना बरोबर घेतलं आणि रेडीच्या टक्करेजवळ आले. गर्दी तुफान जमलेली होती देवा. जोग महाराजांनी थोरल्या भावाला डाव्या बाजूच्या रेड्याच्या बाजूने उभं करायला सांगितलं आणि स्वतः उजव्या बाजूच्या रेड्याच्या बरोबर उभे राहिले. आणि दोन्ही भावांनी रेड्याच्या 2 शिंगाला धरून ताण दिल्याबरोबर रेड्याची खुंद सुटली देवा. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये वाघाचा आखाडा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात तोपर्यंत तालमीचा आखाडाच नव्हता, पहिला वाघाचा आखाडा आहे. आणि तिथे कुस्ती खेळण्याकरता जोग महाराजांना बोलवलं. असा पहिलवान आणि योग असा. त्याच नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये सरला नावाचं बेट आहे. सरला बेट 65 एकराचं जमीन आहे आणि 4ही बाजूनी गोदावरी. मध्ये 65 एकराचा तुकडा येतो, त्याला बेट म्हणतात. महर्षी चांगदेवांचा अवतार गंगागिरी महाराज म्हणून प्रसिद्ध सिद्ध पुरुष, त्यांनी जोग महाराजांची ख्याती ऐकली होती. रोड्याची टक्कर सोडवतात म्हणे, ती पाहण्याकरता आले. काय जोग महाराज तालमीत उतरले देवा. 14 पहिलवान एका दमात चित केले होते. 14 पंजाबचा इतका बलवान पहिलवान आलेला होता. जोग महाराजांनी 14 पहिलवान चित केलेले पाहिल्याबरोबर त्यांनी हाताला हातच दिला नाही. जोग महाराज विजयी झाले आणि दर्शन करता गंगागिरी महाराजांच्या जवळ आले. गंगागिरी महाराजांनी एकच वाक्य सांगितलं, ओ विष्णुबा, अरे सामान्य पहिलवानाला काय चित करताय, याला तर आम्ही सुद्धा चित करू. ऐका, सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे ना, तो जगात सगळ्यात बलवान आहे. अशा बलवान पहिलवानाला जर चित केलं तर मी तुम्हाला खरा पहिलवान समजेल. वाक्य ऐकलं, कुस्तीच सोडून दिली जोग महाराजांनी. काय करावं लागेल या बलवानाला चित करण्याकरता? चला माझ्या बरोबर. सरला बेटावर आले आणि योग साधना करू लागले. त्यांचंही प्राणायामामध्ये चुकी झाली आणि हृदयाचे छोटे जलद गतीने पडू लागले. असं आहे, देवाने आयुष्य दिले ते काय वर्षावर दिलं नाही तुम्हाला. 50 75 असं काही दिलं नाही तुम्हाला. हृदयाची स्पंदनं ठोके मोजून दिलेले आहेत. ते स्पंदन जर जलद गतीने वाढले तर आयुष्य आटोक्यात येतं. म्हणून तुकाराम महाराजांनी या ध्रुवपदातच सांगितलंय, युक्त आहार विहार नियम इंद्रियाशीसार. फार कमी बोलायचं, फार कमी जेवायचं आणि फार कमी झोपायचं. अधिक बोलणारे, अधिक झोपणारे आणि अधिक खाणारी माणसं लवकर मरतात. विठाला अधिक बोलण्यातून श्वासोश्वासाची स्पंदन वाढली जातात. तुम्ही बघा, अधिक झोपलेल्या माणसाचा श्वासोश्वास जलद गतीने चालतो. जेवण करत असतानाही तुम्हाला जेवण कसं करावं पाहिजे असेल तर गाथामूर्ती पांडुरंग गुल्ह्यांकडे पहा देवा. म्हणून 75 वर्षाचं आयुष्य, पण धक्का नाही शरीराला. त्या खेडले झुंग्यांच्या आश्रमावर कदम माऊली होते. कदम माऊली, गुरुवारी कदम माऊली. कदम माऊली म्हणायचे, माणूस असा असावं, खडे खायला दिले तरी पाचावं. विठाला आता बासुंदी ज्याला पचत नाही तो काय माणूस आहे? जोग महाराजांचं शरीर तसं होतं. पण प्राणायामामध्ये चुकी झाली आणि छातीची स्पंदन जलद गतीने वाढू लागले. लक्षात आलं आपलं मरण आटळय. आता काय करावं? रात्री उठले आणि गंगागिरी महाराजांच्या चरणावर मस्तक टेकवलं. महाराज, तुम्ही दिलेली साधना पण मला योग्य पद्धतीने करता आली नाही. माझ्याकडून साधनेमध्ये चुकी झाली. माझ्या छातीची हृदयाची स्पंदनं जलद गतीने वाढू लागली आहेत. त्यांनी हात ठेवला, लक्षात आलं यांचं मृत्यू आटळे जवळ आलाय. सांगितलं, चिंता करू नका. एका पानावर गंगागिरी महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहिलं. सांगितलं, विष्णुबा, हे माझं पत्र आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर ठेवा, वाचा आणि माऊलींच्या चरणावर आपलं मस्तक टेकवा आणि आजा वृक्षाच्या झाडाखाली जाऊन 108 पारायण करा. या गंगागिरीवर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला दर्शन देतील, तुम्हाला आयुष्य वाढवून देतील. चिंता करू नका. गंगागिरी महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवला जोग महाराजांनी आणि जोग महाराज आळंदीला आले. ते पत्र लिहिलेलं हातामध्ये घेतलं.
ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर टेकवला आणि नमस्कार करताना सांगितलं, ओ आई उरले ती हरी तुम्हा समर्पण. माझं जेवढं आयुष्य राहिलंय आता मी तुमच्या चरणावर समर्पण करतो. ज्ञानेश्वरी घेतली आणि आजावृक्षाच्या झाडाखाली गेले. पण पारायण कशी केली ऐकायचंय. भूक लागली तर आजावृक्षाचं पान खायचे आणि तहान लागली तर इंद्रायणीचं पाणी प्यायचे. दुसरं पाणी घेतलं नाही आणि अन्न खाल्लं नाही. इंद्रायणीचंच पाणी आणि आजावृक्षाचं पान खाल्लं. 40 पारायणामध्ये ज्ञानोबरांनी दर्शन दिलंय. त्या सांगतात 40व्या डोक्यावर ज्ञानोबरांनी जोग महाराजांचा हाचा मस्तकावर जोग महाराजांचा हात ठेवला. पुढे 45 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं. सांगितलं विष्णुबो आजपासून ज्ञानोबरांच्या या ज्ञानेश्वरीचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार तुम्ही करा. आशीर्वाद दिला. मी कशा करता सांगितलं, जोग महाराजांना जर योग साधना जमली नाही आपण काय जाऊ करीत बसत राहायचं आणि आयुष्य आटोक्यात आणायचं. काही गोष्टी आपल्या हातातल्या नाही देवा. त्याला गुरु लागतात समोर. योग कठीण आहे, ब्रह्मज्ञान त्याही पेक्षा कठीण आहे. ज्ञानोबरांनी म्हणावं करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. बुद्धीला छिद्र पडतात. चला मामांचं एक वाक्य सांगतो. SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब म्हणायचे, तानसेन सारख्या सुंदर गवयाचं गायन आहे पण ऐकायला एक कानसेन लागतो. बैरम भटाचं काम नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्री आणि या आता उपासनेवर. मंत्र जप करणं, नर्मदा परिक्रमा करणं, वारी करणं या सगळ्या गोष्टी उपासनेमध्ये अंतर्भूत होतात. पण त्याच्या 2 पद्धती आहे. वारीसारखी परिक्रमेसारखी उपासना कोणालाही करण्याचा अधिकार आहे देवा. कोणाला आहे, कोणी करू शकतो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावावी चार कलगे जगमनाचे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावावी चार कलगे जगमनाचे. पण उपासनेमध्ये मंत्र जप कोणालाही करता येत नाही. 6 मंत्रांपैकी एक मंत्र सांगतो तो ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीत आल्या. ओंकाराची कुशी अक्षरे होती ओंकारेशी. ज्ञानोबराय म्हणतात जगामध्ये जेवढे धर्म आहे, जेवढे धर्म, या सगळ्या धर्माचे मंत्र ज्याच्या पोटामध्ये जन्माला आले त्याला ओंकार म्हणतात देवा. ओंकार ही जगातल्या सगळ्या धर्माच्या मंत्राची आई आहे. 3.5 मात्रेचा मंत्र आहे. आकार उकार बकार आणि अर्धमात्रा. पण ऐका, मी वेळ घालवत नाही म्हणून संक्षिप्त सांगतो. 45 वर्षाच्या आतली जर लग्न झालेली एखादी माऊली असेल किंवा लग्न न झालेली एखादी कुमारिका मुलगी असेल तर या दोघांनी देखील गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा कधी घ्यायची नाही आणि कोणाच्या सांगण्यावरून हा ओंकार जपायचा नाही. इथं तुमच्या नाशिकला वेडे बनवण्याकरता अनेक लोक आले. 1 लोटा जलन सब समस्या कहाल हे मूर्खात काढण्याची लक्षण आहेत. विठाला असं 1 लोटा जलाने सब समस्या हल जर झालं असतं तर संतांचे सिद्धांत लावायचे कुठे. केले कर्म झाले त्याची भोगा केले कर्म झाले त्याचे भोगाले किंवा आगा कर्मी जे उरावे. वारीसारखी परिक्रमा करण्यासारखी साधना कोणालाही करता येईल. मंत्र कोणाला करता येत नाही. मी हे सांगत होतो 45 वर्षाच्या ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशा कुमारिका मुलीने ओंकाराची साधना करायची नाही. मुळातच ओंकार जपत असताना 3 पद्धतीने जपावं लागतो. कधी ह्रस्व पद्धतीने, कधी दीर्घ पद्धतीने आणि कधी फुलत पद्धतीने. आता याचा विस्तार करत नाही. पाया पडून एक वाक्य सांगतो ऐका. जे आम्ही गुरुमुखातून ऐकलं ते तुम्हाला सांगतो. माझ्या पदरचं एक वाक्य नाही. प्रातस्मरणीय गुरुवर धुंडा महाराज म्हणायचे एखाद्या कुमारिका मुलीने जर ओंकाराची दीक्षा गुरुमुखातून जर घेतली आणि ओम या मंत्राचा जर जप जर केला ना तर लग्न झाल्यानंतर आयुष्यभर तिला कधी संतती होणार नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही जा, तिला वांद म्हणूनच जगावं लागेल. तिला अपत्य होऊ शकत नाही. विठाला त्या मुलीला 2च पर्याय. पहिला एक पर्याय, काळी कपिला जी गाय आहे त्या कपिला गायला वर्षभर गोग्रास घालायचा, वर्षभर प्रदक्षिणा करायची. अन्यथा तिचं एक
फुलपात्रभर गोमूत्र कपिला गायचं दररोज प्यायचं, किंवा नर्मदा परिक्रमा करून नर्मदेचं जी गंगा आहे, नर्मदा जे पाणी ते रोज प्राशन करायचं, तरच त्या मुलीला संतती होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. विठाला उपासना एका बाजूची कठीण आहे आणि एका बाजूची उपासना फार सोपी आहे देवा. अरे पंढरीची वारी कोणालाही करता येईल. सकळाशी येत्या यादी काय कलियुगी उद्धार हरिनामे, परिक्रमा देखील सहज करण्यासारखे. याला भक्तीची वाटचाल म्हणतात. उपासना आणि भक्ती याचा समन्वय करता आला पाहिजे. तुकोबराय सांगता का या वाटेने आम्ही गेल्यानंतर जीवनामध्ये कोणता फायदा झाला. ही वाट गोमटी वैकुंठा शेजाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. सगळ्यात सोपी वाटे भक्तीची देवा. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, अत्यंत सोपी. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा कलियुगी उद्धार हरिनामे. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार कशाही पद्धतीत या भगवंताच्या भगवत भक्ती करता कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नाही देवा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. योग करायचा असेल तर त्याला जागा सुचिरभूत लागते. सुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमान समात्मना. भगवंताच्या भजनाकरता जागा कुठलीही जागा निवडा. अहो स्मशानात बसून वारकरी भजन करतात तरी आनंद मिळतो देवा. वर्णभेदाची अडचण नाही. कोणत्याही वर्णातला आणि कोणत्याही धर्मातला मनुष्य देवाची भक्ती करू शकतो. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, शेनाना विधान विष्णुदा. धर्माची बंधनं नाही देवा, कुठलीच बंधनं नाही. धर्माची सुद्धा बंधनं येत नाही. वारकरी संप्रदायातला छोटासा प्रसंग सांगतो आणि पटकन पुढे जातो. जगद्गुरु तुकोबरांच्या समकालामध्ये काही संत अवताराला आले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदैठणा गावी निंबाराज महाराज जन्माला आले. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवभैरा गावी एका मुसलमान संतांचा अवतार झाला. त्यांचं नाव शेख मोहम्मद महाराज. शेख मोहम्मद महाराज लहानाचे मोठे झाले. मग बापाची इच्छा असते आपण जे काम केलं ना तीच परंपरा पुढे मुलांनी केली पाहिजे. बाप शिक्षक असेल तर मुलांनी शिक्षक व्हावं. बाप वकील असेल तर मुलांनी वकील व्हावं. बाप इंजिनियर असेल तर मुलांनी इंजिनियर व्हावं. अहो बाप लईच मोठा मंत्री असेल तर मुलांनी कमीत कमी लहान तांड्याचा का होईना पण सरपंच व्हावं की. इच्छा आणि प्रयत्न नसतात काय हो, खूप प्रयत्न असतात. फक्त एकच अधिक पाहायला मिळत नाही. काय बाप जर चांगला कीर्तनकार असेल तर मुलांनी व्हावं का नाही हे आता त्यालाच माहिती. असं व्हावं इच्छा असते. शेख मोहम्मद महाराजांच्या बापाने विचार केला माझा कसा याचा धंदा आहे, ती परंपरा मुलांनी चालवली पाहिजे. शेख मोहम्मद महाराज मोठे झाले. सांगितलंय मोहम्मद हे बघ बकरा आहे, हा बकरा घेऊन कुर्बानी करू नये. हातामध्ये सुरी दिली, बकरा दिला. शेतामध्ये गेले शेख मोहम्मद महाराज. झाडाला बकरा बांधला आणि सुरी घासू लागले. कुत्रा आणि बकरा अशी दोन प्राणी आहेत. त्याला स्वतःचं मरण कळतं देवा. तुम्ही बघा माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभवी किंवा घ्या. एखादा जर घरी बकरा असेल, एखादा खाटिका आला आणि बकऱ्याची पाड धरून त्याला उचलून जर सोडून दिलं, त्याला पेंड नाही तुम्ही काही खाऊ घाला त्याचं वजनच पुन्हा वाढत नाही. त्याला माहिती यदगत्वान वर्तनते. आता जवळ आलंय आपलं हे त्याच्या लक्षात. तुम्ही बघा नाही तर प्रयोग करू. प्रयोग करायला काय अडचण आहे. मी पेंड देतो तुम्ही बकरा आणा विठाला. सुरी घासू लागले देवा. आणि त्या बकऱ्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी गळू लागलं. असा केविलवाणी वळू लागला. अहो संत आहे मृदो सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. संताला सगळी भाषा कळते. अहो ज्ञानोबरांना भिंतीची भाषा कळाली तर भिंत चालायला लागली. रेड्याची भाषा कळाली तर रेडा बोलायला लागला. मग एका सामान्य बकऱ्याची भाषा कळणार नाही. लक्षात आलं शेख मोहम्मदांच्या. हा रडतोय, याला माहिती आता मी याला कापणार आहे, पण कापल्यानंतर काय होतं याच्यावर प्रयोग करण्यापेक्षा आपण आपल्यावर प्रयोग करू. घासलेली सुरी डाव्या करंगळीवर धरली ना, तारका मारल्याबरोबर करंगळीत गळून पडली देवा. आग होऊ लागली, रक्त सांडू लागलं. आणि मग लक्षात आलं एवढीशी करंगळी माझी जर कापली तर मला एवढ्या वेदना होत आहे.
त्याची मान कापली तर त्याला काय होईल? बकरा सोडून दिला, सुरी फेकून दिली. बाबा, आजपासून जगात एकाही पशुची मी हत्या करणार नाही. बापाने कमरत लाद घातली, जर इथं काम करायचं नसेल तर चालता हो, फुकट भाकरी घालणार नाही. तिथून निघाले आणि नगर जिल्ह्यात श्रीगोंद्याला आले. तोपर्यंत तो तालुका नव्हता, गावच होतं. मस्जिद पुढे बसले. प्रत्येक हिंदू ब्राह्मण धर्मपंडितांना विनंती करू लागले, मला तुमच्या धर्मात घ्या. का? मुस्लिम धर्मामध्ये हत्या होते, ती हत्या मला करायची नाही, म्हणून तुमच्या हिंदू धर्मात घ्या. मला सनातनी काळ होता पूर्वी, धर्मात घेतलं नाही. पण योग चांगला. चांगा बोधले नावाचे संत त्या रस्त्याने येत होते भजन करत. गालाला मुद्रा आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, पायात चाळ आहे, खांद्यावर पडशी पताका आहे, आणि भगवंताचं भजन करत निघाले. रस्त्याने चालणाऱ्या चांगा बोधल्यांना पाहिलं शेख महमदांनी. नमस्कार केला. महाराज, तुम्ही वारकरी आहे, भगवत बघताय, मग माझा ऐका की मला तुमच्या धर्मात घ्या. कशा करता? देवाच्या प्राप्ती करता. चांगा बोधले महाराजांनी सांगितलं, महमद, अहो देवाच्या प्राप्ती करता जात आणि धर्म बदलावं लागते. तुम्हाला कोणी सांगितलंय? तुमच्या मुसलमान धर्मामध्ये राहून तुम्ही देवाची प्राप्ती करू शकता, फक्त मी सांगतो तसं करा. आपल्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ शेख महमद महाराजांच्या गळ्यात घातली आणि रामकृष्ण हरी मंत्राचा जप त्यांना सांगितला. मला मस्जिद मध्ये बसून शेख महमद महाराज रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचे आणि माळ जपायचे. त्या साधनेचा परिणाम असा झाला, अहो शिळे भाकरीचे तुकडे मिळायचे, रात्री भिजू घालायचे आणि उपजीविके करता सकाळी खायची देवा, आणि रात्रंदिवस भजन करायचे. काळ सारावा चिंतने, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, आपला क्षण सुद्धा वायाला जाऊ दिला नाही. त्याचा परिणाम शेख महाराजांना दूरदर्शन, दूरभाषण, दुस्पर्शन अशा शक्ती प्राप्त झाल्या. देवा अशा शक्ती. एके दिवशी देहूला तुकाराम महाराज अशा कापडी मंडपामध्ये संध्याकाळी कीर्तन करत होते. आता पूर्वी विजेचे दिवे नव्हते, त्या मशाली असायच्या. ते तुकाराम महाराजांचं कीर्तन होते. देवा ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण दे हाती सांभाळे. आमचं होतं ना, देवपूजा करताना फक्त स्वयंपाकघरात कबशीत आवाज आला पाहिजे, लगेच घालीन लोटांगण. त्याची बायको म्हणते त्रिवेणी संगम चालू होतं नाही, घालीन लोटांगण कसं काय आलं? हा चहाचा परिणाम आहे. विठाला तुकोबराय होते. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग हो अंग हरिलो. मला त्या कीर्तनामध्ये सगळी लोक एवढी दंग झाली, त्या मशाल धरणाऱ्या मशालीवाल्याला सुद्धा लक्षात आलं नाही, आणि त्याचा परिणाम त्या मशाली मंडपाला लागल्याने पेढ घेतला. श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये बसलेले होते शेख महमद महाराज. हातामध्ये तुळशीची माळ घेऊन रामकृष्ण हरीचा जप करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मशालीने पेटलेला मंडप त्यांना दिसला आणि त्यांच्या लक्षात आला. त्यांनी हातातली माळ खाली ठेवली आणि बसलेल्या जागेवर असा हात चोळला. समोर माणसं दर्शनाला आली होती. त्यांनी विचारलं, ओ महमद, हातातली माळ ठेवून तुम्ही हात चोळा, काय कारण आहे? कारण बसलेल्या श्रोत्यांचं लक्ष वक्त्याच्या अभिनयाकडे खूप राहतं. देवा, कारण कीर्तनकार एकसारखा अभिनय करत नाही. काही पुढे सरकतात तर काही मागे सरकतात, काही बैलाने खळ केल्यासारखे गोल फिरतात. अहो काही कीर्तनकार स्वतःच्या मांडीवर हात टेकून खाली वाकून जवळच्या श्रोत्याला प्रश्न विचारू इतके बेजार करतात, श्रोता पुन्हा जवळच बसत नाही, थेट कोपरा गाठी कटकट. अभिनयाचे प्रकार नाही का ते? असं त्यांनी विचारलं, तुम्ही हात का चोळले? शेख महमदांनी सांगितलं, अहो तुकाराम महाराजांच्या मंडपाला मशालीने आग लागली, ती विझविण्याकरता हात चोळले. खरं वाटेल का आता हे? सध्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा काळ आहे. श्रीगोंदा आणि देहू कमीत कमी 200 किलोमीटरचं अंतर आहे. देवा, मग श्रीगोंदाच्या मस्जिदीमध्ये हात चोळायचा आणि देहूचा मंडप विधायचा कसं शक्य आहे? सकाळच्या वेळेला बसलेले श्रोते काही गाडी करून तिथे गेले आणि त्यांनी प्रत्यक्षात पाहिलं तर मंडप जळालेला होता. देवा, विचारलं, जळालेला मंडप विजावला कसं काय? कोणी विजावला? ते म्हणाले, कोणी विजावला नाही, तो आपापच विजला. आणि मग त्या लोकांच्या लक्षात आलं, हे शेख महमद महाराजांची ताकद आहे. देवा, मी कशा करता सांगितलं की भगवत नामचिंतना करता जात आणि धर्माचा प्रतिबंध आड येत नाही. इतकी सोपी परंपरा आहे. तुकोबराय सांगता, याच परंपरेमध्ये मी चाललो, येणे पंथे माझी चाले पाऊले. कोणती परंपरा? अभंगाचं पहिलं चरण. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासी गंगा स्नान. ओ देवाचा पूजन, देवाचा पूजन, प्रदक्षिणा तुळशीच्या
नामचिंतने, भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपला काळ व्यतीत झाला पाहिजे. चिंतने सरितो धन्य धन्य काळ. महाराज संतांनी इतकं नामचिंतन केलं. नकळे दिवस केरा ते अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीची गती कामा नामाचे चिंतन, रामकृष्ण नारायण तुका मने क्षण खाता जीविताना संगो. एक वाक्य सांगू, संतांचा देह चालतो बोलतो तोपर्यंत नामचिंतन करतात, यात नवल नाही. त्यांचा देह पडल्यानंतर देखील ते मृत झालेलं शरीर सुद्धा देवाचं नामचिंतन करतात. वैकुंठवासी परमश्रद्धे गुरुवर श्री गुरु विठ्ठल बागुले प्रसंग सांगायचे. पंढरपूर क्षेत्रामध्ये परमपूज्य परिव्राजकाचार्य श्री डोंगरेजी महाराजांचं श्रीमद भागवत चालू होतं लोकमान्य पटांगणामध्ये. महाराज अधिकार असाच होता त्यांचा. त्या काळातल्या भारत देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचा सत्कार करण्याकरता आलेल्या होत्या. एक फार मोठा फुलाचा हार आणि शाल घेऊन आल्या होत्या. पण स्टेजवर आलेल्या इंदिरा गांधींचा चेहरा सुद्धा डोंगरेजी महाराजांनी पाहिला नाही. ती फक्त भगवान श्रीकृष्णांकडे पाहत होती. देवा ते काय आपलं या बसा खाली चला पुढे असं कळालं. त्यांचे सद्गुरूंचं आता आयुष्य जवळ आलेलं होतं, मृत्यू जवळ आला होता. संतांना स्वतःचा मृत्यू आपल्या डोळ्यापुढे दिसतो. नवी ते इच्छा मरणे राहतात. देवा एक वाक्य सांगू, संत आपल्या मनाने मृत्यू लोकात येतात. आहे तोपर्यंत इच्छा आहे थांबतात. आपलं काम झाल्यानंतर आल्या पावली निघून जातात, थांबत नाही. आपल्याला यावंच लागतं, प्रारब्धाच्या मर्यादेने राहावं लागतं आणि प्रारब्ध सांगेल त्यावेळेला देह सोडावा लागतो. आपण पराधीन आहोत, संत स्वतंत्र आहे. त्यांच्या लक्षात आलं आपण गेलं पाहिजे. पण त्यांनी पंढरपूरचा खूप मोठा महिमा ऐकलेला होता त्यांच्या गुरुजींनी. बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महिवरी, पुंडलिकाचे द्वारे कटावरी राहिला. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा, ऐसा विटेवरी देव ओढे. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा. असं तीर्थच नाही जगात देवा, असं तीर्थच नाही. चंद्रभागेसारखी गंगा नाही, पुंडलिकरायांसारखे भक्त नाही आणि भगवान पंढरीनाथांसारखा देव नाही. देवा हे त्यांना कळालं. पाहिल्या वेदलावी पैसे विदळो. कळालं प्राण जाण्याच्या अगोदर त्या सावळ्या भगवान श्री पांडुरंगाला आपण पाहिलं पाहिजे. निरोप दिला डोंगरेजी महाराजांना. अरे रामचंद्र, ज्या भूवैकुंठ नगरीमध्ये तू श्रीमद भागवत करतोय ना, त्या पांडुरंगाचं मला दर्शन एकदा घडव, मला त्यांच्या दर्शनाला यायचंय. डोंगरेजी महाराजांनी वाहन पाठवलं आणि घेऊन आले. चंद्रभागेत स्नान केलं. शरीर इतकं निर्जर झालं होतं, त्यांचं स्नान झालं आणि हाताला धरून पांडुरंगाच्या दर्शनाला नेलं. डोक्यावरचा पागोटा बाजूला ठेवला आणि रामचंद्र महाराजांच्या म्हणजे डोंगरेजी महाराजांच्या श्री गुरुनी भगवान श्री पांडुरंगाच्या चेहऱ्याला असं निहाळून पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय आमचे बोधे बाबा म्हणायचे, पांडुरंग कांती दिव्य तेज धळ, रत्नकिर भापती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेची शोभा, कानडाऊ विठ्ठलो कर्नाटको. त्याला पाहिलं डोळे भरून. पाहता श्रीमुख सुखावले आणि त्याला पाहता पाहता पांडुरंगाच्या श्रीचरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि प्राण भगवत चरणामध्ये विलीन केला. डोंगरेजी महाराजांच्या गुरुजींचा प्राण पांडुरंगाच्या चरणामध्ये विलीन झाला. आता यांना स्नान घालायचं कुठे? डोंगरेजी महाराजांनी सांगितलं त्यांचा अंत्यविधी पंढरपूर वाळवंटातच होणार आहे. हे भूवैकुंठ आहे, स्नान कुठं घालायचं म्हणून गुरुवारी धोंडा महाराजांच्या वाड्यापुढे आणलं. अख्खा समाज जमलेला होता. देवा मोठे महाराज होतेच. पार्थामृत झालेल्या शरीराला असं पाटावर बसवलं. मुळातच डोंगरेजी महाराजांच्या सद्गुरूंचा रोज स्नान करत असताना नियम होता विष्णू सहस्त्रनामाचा. ओम विश्व विष्णू षटकारो भूत भव्य भवत प्रभो भूत कृत भूत व्रत भावो भूतात्मा भूत भावना, हे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे. ओम पवित्रम पवित्रम वा असं नामचिंतन करत होते. आणि मृत झालेलं शरीर होतं ते असं पाटावर बसवलं आणि धोंडा महाराजांनी कोमट पाण्याचा तांब्या फक्त त्या मृत झालेल्या शरीरावर टाकल्याबरोबर मेलेलं शरीर पुन्हा विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन करू लागलं. देवा कसली सवय असेल या शरीराला. जे शरीर भगवत नामचिंतनाविना राहू शकत नाही अशी माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे. पण ते असं एकदा घेऊन होत नाही. देवा सतत त्याचा अभ्यास करावा लागतो, सतत नामचिंतन करावं लागतं. देवा अहो बोधे बाबा बेशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा त्यांना तो माळीचा छंद होता ना, तर ते बेशुद्ध पडलेले होते, माळ हातात होते पण ते बोट सारखे चालत होते. देवा का त्या बोटाला सवय झालेली होती. माता
जसं काही माणसाला खाण्याची सवय असते ना, चावायची, ती 32 पुढाऱ्यांनी राजीनामा दिला ना आतला तरी तिथे होट, कारण ती सवयीचा परिणाम आहे ना तो. तुम्ही म्हातारी माणसं पहा, ती बोळ हलत राहतं, ते सवयीचा परिणाम आहे. फार खानदानी तोंडी देवा, ती सवय सोडत नाही. चला, मला हे सांगायचं, ज्या शरीराला तुम्ही तशी सवय लावा, तसं तसं तो कोबराय सांगतात, आपला काळ भगवत चिंतनामध्ये गेला पाहिजे. काळ सारावा चिंतने. तुकोबराय सांगता, इतकं मी चिंतन केलं, माझी मलाच हेवा वाटतो देवा. कवतुक वाटे एवढा एकच प्रसंग सांगतो आणि 12 वाजले जातात, जवळजवळ भावार्थ समारोप करतो मी. ऐका, जगा भगवंताच्या नामचिंतनासारखी दुसरी साधनाच नाही देवा, कधी फल देईल असं सामर्थ्य इतर साधनेमध्ये नाही. निळोबराय सांगता, नाना साधनांच्या केल्या खटापटा, परित्या नपवती याच्या दारवंटा, जाणो जाणीव जाणीव घाली आडपट्टा, योगाभ्यासे सिद्धी रोविलाची वाटाव, काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. भगवंताच्या नामचिंतनामध्ये खूप मोठी ताकद आहे. म्हणून परिक्रमा करत असताना, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना, वारी करत असताना, पंचक्रोशी करत असताना हातामध्ये ते नाममुद्रा घ्या आणि भगवंताचं नामचिंतन चिंतन करत चला. महाराज, इतकं वाईट वाटतं अहो, त्या वारीला चालताना सुद्धा लोक संसाराच्या गप्पा मारत चालतात. हे घरीच बसलेले काय वाईट आहे. उगीच ते धरणीला बाहेर त्या दिंडी घेऊन जाणाऱ्याला फुकट खाऊ घालावं लागतं लोकांना. काय उपयोग आहे? भगवंताचं नामचिंतनच करण्याची जर तुमची इच्छा नसेल तर जाता कशाला? तीर्थयात्रा हे पर्यटन नाही. कशा करता तीर्थयात्रा करायची, कशा करता नर्मदा परिक्रमा करायची, कशा करता ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करायची. ऐका, देहातले आणि चित्तातले दोष जाण्याकरता, दुर्गुण जाण्याकरता ही संतांनी दिलेली सोपी पायवाटी देवा. चित्ताची शुद्धी आणि देहातले दोष जाण्याकरता या परिक्रमा, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा असेल, ह्या करण्याची पद्धती. पांडवांचा राजसूय यज्ञ होता आणि त्या राजसूय यज्ञामध्ये पूर्णाहुती फार थोड्या वेळात राहिलेली होती, पण यज्ञ पूर्ण काय होत नव्हता. राजा धर्माने भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली, प्रभू मी राजसूय यज्ञ संपन्न केला आहे, त्याची सुरुवात झाली, पण पूर्णाहुती कशाने करू. भगवंतांनी सांगितलं, धर्मा 1 घंटा घेऊन या मंडपाला बांध. ही घंटा आपोआप वाजू लागली ना, तुझा यज्ञ सांग होईल बघ, चिंता करू नको. राजा धर्माने घंटा घेतली आणि मंडपाला बांधली. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले, अहो महिना झाला, ती घंटाच वाजेना. आता काय करावं? राजा धर्म पुन्हा गेले, भगवान तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 1 महिना झाला घंटा त्या खांबाला बांधली, पण ती घंटाच वाजत नाही. भगवान अंतर्मुख झाले, लक्षात आलं हा प्रतिबंध आहे. आता काय करावं? सांगितलं, एक काम कर, फार चांगला योग आहे, तुझ्या यज्ञशाळेपासून 25-30 किलोमीटर अंतरावर दुर्वासा नावाचे साधू आलेत बघ. ते जर या यज्ञ मंडपामध्ये आले आणि तुझ्या पात्रावरचं जर भाताचं 1 शीतग्रहण केलं ना, त्यांच्या स्वतःच्या पुण्याने आणि तपश्चर्येने ही घंटा आपोआप वाजेल, सगळं पुण्य तुला मिळेल. फक्त त्यांना निमंत्रण दे. धर्मराज गेले दुर्वासाला. सकाळची वेळ होती, ते असे ओट्यावर बसलेले होते, सूर्यस्नान घेत होते. राजा धर्म गेला. भगवान दुर्वासांच्या श्रीचरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि प्रार्थना केली, दुर्वासा मी भीष्माचार्यांचा नातू आहे, माझं नाव धर्म आहे, मी हस्तिनापूर नगरीमध्ये राजसूय यज्ञ संपन्न करतोय. फक्त एक इच्छा आहे, तुमचे पाय फक्त माझ्या मंडपाला लागावेत आणि माझ्या पात्रावर एक भाताचं शीतग्रहण करावं, एवढीच इच्छा आहे. आपण यावं, मी तुम्हाला निमंत्रण देण्याकरता. मोठी माणसे विरक्त शत्रणां जगत असतात देवा, आपल्या महिमेमध्ये जगणारी असतात देवा. दुर्वासांनी सांगितलं, राजा ही वाहणारी यमुना मला पाणी पिण्याकरता देते बघ, ही झाडं मला फळ खाण्याकरता देतात, मला जर कोणाकडे काही मागायचंच नाही तर मग येऊ कशाला तुझ्या दरबारामध्ये. आकाश मंडप पृथ्व्यासन रमे तिथे मन क्रीडा करू, कशा करता येऊ, मी येणार नाही. धर्म काकुलती आले, तुमच्या करता येऊ नका, पण कमीत कमी माझ्या करता तरी याल का नाही, या माझी प्रार्थना आहे. राजा देवाचं प्रतीक आहे, त्याचा अपमान नको म्हणून दुर्वासांनी सांगितलं, मी येतो, पण मला देणार काय?
धर्माला वाटलं पाकिट मोठे दिले का महाराज कुठल्याही कुठे जातात, म्हणजे पाकिटावर खेळ राहतो ना सगळा. तसं या लंगुटीवाल्याला बाबाला काय लागतं, असं एखाद्या राज्याचा तुकडा दिला तरी काम होईल. साधूचा अंतकरण धर्माला कळालं नाही. तो वचन देऊन बसला, दुर्वासा मी संपूर्ण भारत देशाचा राजा आहे, समुद्र वलयांकित माझ्याकडे ऐश्वर्य आहे, तुम्ही फक्त मागा, जे मागाल ते देणे इतकं माझ्याकडे सामर्थ्य, काय पाहिजे तुम्हाला फक्त मागा. असं मी मागशील ते देईन, तुम्ही मागशाल ते मी तुम्हाला देणार. मग देवचन धर्माने वचन दिलं दुर्वासांना आणि संकल्प सोडला. आणि मग दुर्वासांनी मागितलं, धर्मा 100 यज्ञाचं पुण्य मला आणून दे, मी लागली तुझ्या यज्ञ मंडपामध्ये येतो. धक्काच बसला धर्माला. एक यज्ञ पूर्ण होईना तर 100 यज्ञाचं पुण्य आणायचं कुठून? नाही हो चालतं मला. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव 5ही पांडवांना तेवढाच प्रश्न, मला 100 यज्ञाचं पुण्य द्या. कोणाकडे नव्हतं देवा. आणि असे यमुना नदीच्या काठावरती चिंतातुर बसलेले होते. आणि आईसाहेब द्रौपदी मातेने ती पाहिलं, ती जवळ गेली. अहो कशाची चिंता करता तुम्ही? यज्ञशाळेमध्ये ऋषी मुनी आहे, जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे, मग तुम्ही 5 जण एवढे चिंतातुर का बसलात? काय समस्या आहे? धर्माने सांगितलं, द्रौपदी काय सांगावं तुला? हो सांगाल तर. मग ऐक, मला भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय, दुर्वासा आल्याशिवाय आणि पात्रावरचं भाताचं शीतग्रहण केल्याशिवाय ही घंटा वाजणार नाही. अगं घंटाच वाजली नाही तर यज्ञाची पूर्णाहुती करायची कशी? हे किती दिवस चालणार आहे? माझी इच्छा त्यांनी आलं पाहिजे. मग मी गेलो होतो, पण त्यांना 100 यज्ञाचं पुण्य लागतंय, आमच्या 5 भावांकडे ते नाही. अहो एवढंच, याच्याकरता एवढी कशाला चिंता करता? मला परवानगी द्या, मी जाऊन घेऊन येते. त्यांना तो धक्काच बसला देवा. आमच्या नगर जिल्ह्यात एक म्हणे, ती गोलेबुवा सांगायची, ज्या खोल समुद्राच्या पाण्यात उंट बुडतो, उंट, तिथं शेळीने म्हणाव का माझ्या आळापणे भिजतील म्हणून. आता इथं आळापण कुठं, उंटाची मदारा कुठं? राजा धर्म म्हणजे मूर्तिमंत पुण्य आहे देवा. त्यांचं खरं नाव युधिष्ठिर आहे, पण पुण्यवान राजा असल्यामुळे त्यांना दुसरं नाव दिलं धर्म. मग धर्माजवळ जर हे पुण्य नाही तर अबला द्रौपदीकडे येणार कुठून? जसं आपल्याकडे नियम असा आहे, श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात, म्हणजे वाईट खात नाही, वाईट पित नाही, माणसासारखे वागतात. मग ती सत्यनारायणाची पूजा असते. समजा उदाहरणार्थ गणेश भाऊ घ्या, पार श्रावण महिना जवळ आलाय आणि त्यांना सत्यनारायणाची पूजा करायची. मग आता त्यांनी काय करायचं? तिथं आता भूदेवाकडे, भूदेवा श्रावण महिना फरा आता तोंडावर आलाय, संपत आलाय आता, आणि मला सत्यनारायण करायचं आहे, पण घर मालकीन घरी नाही, ती माहेरी गेली, आता काय करावं? त्यांच्याकडे उपाय काय? सुपारी घ्या, कमरेला खोवा आणि बसा पूजेला. आता हे त्यांचं झालं. एखाद्या वेळेला ते गावाला गेले आणि त्यांच्या पत्नीला जर सत्यनारायण करायचं असेल तर तिने काय करायचं? आता काय वेडी बाबळ थोडीच बांधायची. तिने काय करायचं? पुरुषाला सत्कर्म करता येतं, स्त्री अबला असल्यामुळे तिने एकटीला कोणतेही सत्कर्म करू शकत नाही देवा. पुरुषाच्या पुण्याईचा वाटा माता भगिनीला मिळेल, पण माता भगिनीला स्वतंत्र धर्म कार्य करता येत नाही, शास्त्र परवानगीच देत नाही. आणि विनाकारण असा हट्टही करायचा नाही देवा. पुरुषांनी केलेला धर्म पुण्याचा तुम्ही अधिकारी आहात, पण तुम्हाला स्वतः धर्म पुण्य एकटीला करता येत नाही, कारण तुम्ही पुरुषाचं डावांग आहात. मग धर्माने विचारलं, द्रौपदी आमच्याकडे जर एवढं पुण्य नाही तर तो कुठून आणशील? तिने चिंता करू नका. काय करावं द्रौपदी? द्रौपदी चिंता करू नका. आता द्रौपदी निघाली. नियम असा आहे, एखाद्या साधूच्या किंवा देवाच्या दर्शनाला जायचं असेल ना तर पायात पायतन घालायचं नाही, कोणत्या वाहनात बसायचं नाही, आणि कुठल्याही वस्तूचा आश्रय करायचा नाही. निवृत्तीनाथांच्या वारीला चाललात ना, ज्याची इंद्रिय पाठव्य शक्ती चांगली त्यांनी पायात पायतन घालायचं नाही, वाहनात बसायचं नाही. 10 मिनिटं जरी तुम्ही वाहनात बसला तरी वारीचं पुण्य मिळत नाही. लक्षात ठेवा, वारी पायीच करावी लागते, परिक्रमा पायीच करावी लागते. एक क्षणभर जरी तुम्ही एखाद्या वाहनाचा आश्रय केला तर सर्वांगीण पुण्याचा नाश होतो, असं धर्मशास्त्र सांगतं देवा. पायीच करावी लागते. पायी तीर्थयात्रा घडो, मुखे नाम राम वदो, अशी संकल्पना आहे. मग द्रौपदी आता दुर्वासांच्या दर्शनाला निघाली. तिला माहित होतं, तिने वर्म वापरलं, पायामध्ये पायतन घातलं नाही. महाराणी होती आईसाहेब द्रौपदी माता, पण रथामध्ये बसली नाही. माता भगिनीला घेऊन जाण्याकरता म्याना असतो, त्या म्यान्यामध्ये बसली नाही. अनवानी पायउल होते, दासी एक बरोबर होती, आणि हातामध्ये जपमाळा होती. ती जपमाळा घेऊन भगवत नामचिंतन करत 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 दुर्वासांच्या जवळ आली. नमस्कार केला दुर्वासाला आणि प्रार्थना केली, दुर्वासा मी पांडवांची पत्नी यज्ञसिनी द्रौपदी आहे, तुमच्या चरणाला नमस्कार करते आणि तुम्हाला एक विनंती करते. माझ्या मालकांनी राजसूय यज्ञ संपन्न केला, त्या यज्ञशाळेमध्ये आपण या
आणि पात्रावरचं एक भाताचं शिन ग्रहण करा, हे तुमच्या पायाला लागते. दुर्वासांनी सांगितलं, तुझ्या पतींनी सांगितलं नाही का, मी यायला तयार आहे, पण मला 100 यज्ञाचं पुण्य दिल्याशिवाय मी येत नाही. असं 100 यज्ञाचं पाहिजे. हो हो, बघा दुर्वासा, विचार करा, तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे का अधिक यज्ञाचं पुण्य पाहिजे? अगोदर विचार करा, मी वेळ देते आणि मग मला मागा. आता मात्र दुर्वासांना धक्का बसला. 5 पांडवांजवळ जर 100 यज्ञाचं पुण्य नाही तर मग द्रौपदी आईसाहेबांकडे आलो कुठून? त्यांनी एकच प्रश्न विचारला, हे द्रौपदी, एवढं पुण्य जर तुझ्या जवळ आहे तर काय साधना केली तू, एवढं मला सांग, मी आता तुझ्या बरोबर यायला तयार आहे. तिने सांगितलं, तुम्हाला भक्तिशास्त्र मान्य आहे? दुर्वासा म्हणू लागले, मी स्वतः भक्त आहे. मग ऐका दुर्वासा, भक्तिशास्त्राचा नियम असा आहे, राम नामाचं चिंतन केल्यानंतर एक पाऊल जमिनीवर टाकलं का एक यज्ञ होतोय. राम म्हणता वाट चाले, यज्ञ पाऊल पाऊले, किंवा कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, एक हरिनाम जपता घडी. मी द्रौपदी माझ्या यज्ञशाळेपासून तर तुमच्या पर्णकुटिकेपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत आली. दुर्वासा, याच्यात कोट्यावधी यज्ञ झाले, कोट्यावधी. त्या कोट्यावधी यज्ञातून 100 यज्ञाचं पुण्य घ्या आणि माझ्या बरोबर चला. दुर्वासांनी खाली मान घातली आणि द्रौपदी बरोबर यज्ञशाळेत आले. इतका नामचिंतनाचा महिमा आहे.